विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण वस्तू विनिमय म्हणजे काय याचा अर्थ, वस्तू विनिमयामध्ये कोणत्या अडचणी असतात, तसेच पैसा म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासलेला आहे. आजच्या तासाला आपण पैशाची उत्क्रांती आणि पैशाचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. पैशाच्या उत्क्रांतीबद्दल बोलायचे झाल्यास असं म्हटले जाते की पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप, काळाची गरज आणि संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत गेलेले आहे. जसजसा कालखंड बदलत गेला, संस्कृतीचा विकास होत गेला, तसतसा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर पैसा म्हणून या ठिकाणी केला गेला. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलाचा परिणाम आहे. आजच्या कालखंडामध्ये ज्या वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जातो, त्या वस्तू पूर्वीच्या कालखंडामध्ये पैसा म्हणून वापरल्या जात नव्हत्या. म्हणजेच हा बदलत्या कालखंडाचा तो एक परिणाम म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. पैशाची उत्क्रांती ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन कालखंडामध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. मात्र या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी होत्या. या अडचणीतून अशा एका अवस्थेचा विकास घडून आला की त्यातून पैशाची निर्मिती झाली. नागरीकरणाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे नागरीकरण होण्यापूर्वी भारतामध्ये किंवा जगामध्ये प्राण्यांचा वापर पैसा म्हणून या ठिकाणी केला जात होता. उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गायी इत्यादी जे पाळीव प्राणी होते, या पाळीव प्राण्यांचा वापर लोक पैसा म्हणून करत होते. परंतु या पशुपैशामध्ये विभाज्यतेची अडचण होती. म्हणजे लहान तुकड्यांमध्ये या पैशाचं विभाजन करता येत नव्हते आणि या अडचणीमुळेच पुढे वस्तू पैशाची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला गेला. यामध्ये प्राण्यांची चामडी, पक्ष्यांची पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड, शिंपले अशा विविध वस्तू आहेत. या वस्तूंचा वापर लोकांनी पैसा म्हणून केला. परंतु वस्तू पैशामध्ये देखील काही अडचणी होत्या. यामधील महत्त्वाची अडचण म्हणजे वस्तू साठवण्यातील अडचण. आणि या अडचणीमुळेच पुढे धातूचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. म्हणजे विविध प्रकारच्या धातूंचा वापर लोक पैसा म्हणून करू लागले. यामध्ये सोने, चांदी, ॲल्युमिनियम, निकेल, तांबे, लोखंड यासारखे धातू पैसा म्हणून वापरले जाऊ लागले. परंतु या धातू पैशामध्ये देखील काही अडचणी होत्या. मौल्यवान धातूची कमतरता असणे, त्यानंतर धातू वजनाने जड असणे, धातूमध्ये एकसारखेपणाचा अभाव असणे, अशा विविध अडचणींमुळे पुढे कागदी पैसा निर्माण करण्यात आला. म्हणजे कागदाचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. आजच्या आधुनिक कालखंडात विविध व्यवहार करण्यासाठी आपण या कागदी पैशाचा वापर करतो. म्हणजे कागदी चलनाचा वापर करतो, त्याला आपण पैसा असं या ठिकाणी म्हणतो. या कागदी पैशामध्ये देखील अनेक अडचणी होत्या. यामध्ये कागदी पैसा हाताळण्यातील अडचण, कागदी पैसा सतत हाताळल्याने फाटण्याची शक्यता असते. तसेच कागदी पैसा साठवून ठेवण्यामध्ये मोठी जोखीम असते. आणि या अडचणींमुळे आजच्या आधुनिक कालखंडामध्ये प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर होऊ लागलेला आहे. म्हणजे कागदी पैशाला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक पैसा, प्लास्टिक पैसा वापरला जाऊ लागलेला आहे. हा प्लास्टिक पैसा कायदेशीर पैसा मानला जात नाही. मात्र आधुनिक कालखंडातील पैशाचा एक पुढचा प्रकार म्हणून आपल्याला तो सांगता येतो. त्याला आपण प्लास्टिक पैसा म्हणतो. दुसरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा, की इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे आर्थिक व्यवहार करतो त्याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने बदलत्या कालखंडानुसार आणि संस्कृतीच्या विकासानुसार
जी वस्तू पैसा म्हणून वापरली गेली त्यामध्ये सतत बदल होत गेलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला पैशाची उत्क्रांती सांगता येते. म्हणजे अगदी सुरुवातीला पाळीव प्राण्यांचा वापर पैसा म्हणून झाला, त्यानंतर वस्तूंचा वापर पैसा म्हणून करण्यात आला, त्यानंतर विविध प्रकारच्या धातूंचा वापर पैसा म्हणून झाला, धातूनंतर कागदी चलनाचा वापर पैसा म्हणून करण्यात आला आणि आजच्या आधुनिक कालखंडामध्ये प्लास्टिकचा वापर पैसा म्हणून करण्यात येऊ लागलेला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर या ठिकाणी होऊ लागलेला आहे. तर ही अशी पैशाची उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर पैशाच्या उत्क्रांतीनंतर आपल्याला पैशाचे प्रकार यावरून काही सांगता येतात. त्यामध्ये पहिला प्रकार सांगता येईल तो म्हणजे पशुपैसा. तर पशुपैसा म्हणजे काय की पाळीव प्राणी होते, या पाळीव प्राण्यांचा वापर पूर्वीच्या कालखंडामध्ये पैसा म्हणून केला जात होता. म्हणजेच इतिहासपूर्व कालखंडामध्ये देणेघेण्याचे माध्यम म्हणून पशूंचा वापर केला जात होता. त्याला पशुपैसा या ठिकाणी म्हटले जाते. या पशुपैशामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळीव प्राण्यांचा समावेश होतो. की एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू घेत असताना ती व्यक्ती गायी, शेळ्या, मेंढ्या यापैकी एक पाळीव प्राणी देऊन त्यामधल्या दुसरी वस्तू तो मिळवत असे. परंतु या पशुपैशामध्ये काही अडचणी होत्या. पशुपैशातील महत्त्वाची अडचण म्हणजे विभाज्यतेची अडचण. म्हणजे प्राण्यांचा लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन करता येत नव्हते आणि त्यामुळे विनिमय व्यवहार करताना अडचणी येत होत्या. आणि या अडचणींमुळेच पुढे वस्तू पैशाची निर्मिती करण्यात आली. दुसरा प्रकार आहे पैशाचा तो म्हणजे वस्तू पैसा. जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देणेघेण्याचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती, भौगोलिक स्थान, संस्कृती इत्यादीवरती अवलंबून होत्या. भौगोलिक स्थान, हवामानाची स्थिती, संस्कृती यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर वेगवेगळ्या भागामध्ये पैसा म्हणून या ठिकाणी केला जात होता. या वस्तू पैशामध्ये उदाहरणार्थ सांगायचे झाले तर प्राण्यांची चामडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर त्या कालखंडामध्ये पैसा म्हणून या ठिकाणी केला जात होता. परंतु वस्तू पैशामध्ये देखील अनेक विविध अडचणी होत्या. या अडचणींमध्ये वस्तू साठवून ठेवण्यातील अडचण, मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव, विभाज्यतेची अडचण, विलंबित देणी देण्यातील अडचण अशा विविध अडचणींमुळे वस्तू पैशाचा वापर कमी झाला आणि पुढे धातू पैशाची निर्मिती करण्यात आली. आणि म्हणून पुढचा प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे धातू पैसा. या धातू पैशामध्ये विविध प्रकारच्या धातूंचा वापर पैसा म्हणून केला जातो. त्याला आपण धातू पैसा म्हणतो. म्हणजे हा पैसा धातूपासून तयार केलेला असतो. उदाहरणार्थ सोने, चांदी, लोखंड, तांबे, निकेल, ॲल्युमिनियम यासारखे धातू आहेत. या धातूंपासून हा पैसा तयार केला जातो. त्यालाच आपण धातू पैसा त्या ठिकाणी म्हणतो. परंतु या धातूमध्ये काही धातू मौल्यवान होते आणि हे धातू दुर्मिळ होते आणि ते सहजासहजी मिळत नव्हते. आणि त्यामुळे अशा धातूंचा वापर पैसा म्हणून करणं हे गैरसोयीचे होऊ लागले. म्हणजे मौल्यवान धातू व धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूच्या नाण्यांचा शोध लावण्यात आला आणि पुढे या विविध धातूंपासून नाणी तयार करण्यात आली आणि ती नाणी पैसा म्हणून या ठिकाणी वापरली जाऊ लागली. त्याला आपण धातूची नाणी असं या ठिकाणी म्हणतो.
म्हणून पुढचा प्रकार येतो म्हणजे धातूची नाणी. पूर्वीच्या कालखंडात विविध राज्यातील राजांकडून त्यांची मुद्रा असलेली नाणी तयार केली जात होती आणि या नाण्यांचा वापर ती लोक पैसा म्हणून या ठिकाणी करत होते. यामध्ये शिवकालीन नाणी, मोगलकालीन नाणी अशा विविध प्रकारची नाणी त्या कालखंडामध्ये विविध राजांकडून त्यांची मुद्रा उमटून या ठिकाणी तयार केली जात होती. परंतु बदलत्या कालखंडानुसार कालपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एक वाक्यता यावी, त्याला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी नाणी तयार करण्याचे अधिकार आहेत. हे अधिकार सरकारला देण्यात आले, शासनाला देण्यात आले. आज जर आपण विचार केला तर आजच्या कालखंडामध्ये नाणी तयार करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला दिलेला आहे. केंद्र सरकार सर्व प्रकारची नाणी तयार करते. 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी, अगदी 5 पैशापासून 10 रुपयापर्यंतची जी नाणी आहेत ही सर्व तयार करण्याचे अधिकार भारत सरकारला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. नाण्यांचे 2 प्रकार पडतात. यामध्ये प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी, त्याला पूर्ण वजनाची नाणी असं म्हटले जातात. आणि दुसरा त्यातला उपप्रकार आहे तो म्हणजे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रमाणित किंवा प्रधान नाणी किंवा पूर्ण वजनाची नाणी. तर प्रधान नाणी किंवा प्रमाणित नाणी किंवा पूर्ण वजनाची नाणी म्हणजे काय, तर ज्या नाण्याचं दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य म्हणजे अंतर्गत मूल्य समान असते त्या नाण्यांना प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी किंवा पूर्ण वजनाची नाणी असं म्हटले जाते. म्हणजे या नाण्यावरती छापलेले दर्शनी मूल्य आणि त्या नाण्याचं अंतर्गत मूल्य म्हणजे ते नाणं ज्या धातूपासून तयार केले आहे त्या धातूचं मूल्य हे जेव्हा समान असते तेव्हा त्या नाण्याला पूर्ण वजनाची नाणी किंवा प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी म्हणून या ठिकाणी ओळखली जातात. आणि या नाण्यावरती छापले जाणारे जे काही दर्शनी मूल्य आहे हे विनिमय मूल्य असते आणि हे विनिमय मूल्य अधिकृत यंत्रणेद्वारे ते त्यावरती छापले जाते. म्हणजे ज्या घटकांना त्याचा अधिकार दिलेला आहे, आणि थोडक्यात नाणी तयार करण्याचा अधिकार हा भारत सरकारला दिलेला आहे. हे भारत सरकार त्या नाण्यांवरती दर्शनी मूल्य हे विनिमय मूल्य या ठिकाणी त्यावरती छापत असते. तो अधिकार सरकारला या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्रिटिश कालखंडामध्ये काही दिवस प्रमाणित नाण्यांचा वापर केला जात होता. ही प्रमाणित नाणी सोने, चांदी यासारख्या मूल्यवान धातूपासून निर्माण केली जातात आणि देणे घेण्याचे व्यवहार करण्यासाठी म्हणजेच विनिमय व्यवहार करण्यासाठी या प्रमाणित नाण्यांचा वापर केला जातो. आणि अशी नाणी ब्रिटिश कालखंडामध्ये काही दिवस या ठिकाणी वापरली जात होती. त्यानंतर त्यातला दुसरा उपप्रकार आहे तो म्हणजे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. तर लाक्षणिक नाणी म्हणजे काय, तर ज्या नाण्याचं दर्शनी मूल्य त्याच्या आंतरिक मूल्यापेक्षा किंवा अंतर्गत मूल्यापेक्षा अधिक असते त्या नाण्याला गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी असं ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे त्या नाण्यावरती छापलेले दर्शनी मूल्य हे त्याच्या आंतरिक मूल्यापेक्षा कसे असते, जास्त असते. अंतर्गत मूल्य किंवा आंतरिक मूल्य म्हणजे काय, तर त्या धातूचं मूल्य, ते नाणे ज्या धातूपासून तयार केलेले आहे त्या धातूचं मूल्य त्याला आपण आंतरिक मूल्य म्हणतो, तर त्याला अंतर्गत मूल्य म्हटले जाते. आणि त्या नाण्यावरती दर्शनी मूल्य छापले जाते आणि हे दर्शनी मूल्य काय दर्शवते, त्या नाण्याचं विनिमय मूल्य दर्शवते. म्हणजे ते नाणं दिल्यानंतर त्यापासून आपल्याला किती वस्तू मिळतील किंवा किती नग मिळतील हे या ठिकाणी दर्शवते, त्याला आपण विनिमय मूल्य म्हणतो. आणि हे दर्शनी मूल्य अधिकृत यंत्रणेद्वारे त्यावरती छापले जाते. म्हणजे भारत सरकारकडून ते त्यावरती छापले जाते. तर ही नाणी कमी दर्जाच्या धातूपासून या ठिकाणी बनवलेली असतात. यामध्ये ॲल्युमिनियम, निकेल, तांबे यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून ही नाणी बनवली जातात.
भारतामध्ये आज जी सर्व नाणी आहेत ही सर्व नाणी कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली आहेत. म्हणजे गौण प्रकारची ती नाणी आहेत, लाक्षणिक नाणी आहेत. आणि ही नाणी निकेल, ॲल्युमिनियम इत्यादी सारख्या धातूपासून बनवलेली आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारासाठी ती वापरले जातात. या नाण्यांवरती कमी मूल्य छापले जाते. आजची जर आपण नाणी बघितली, आजच्या आधुनिक कालखंडातील नाणी की जी 10 रुपयापर्यंतची नाणी आलेली आहेत, त्यामध्ये 10 रुपये, त्यानंतर 5 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचं नाणं, 50 पैसे, 25 पैसे अशी ही कमी मूल्याची असतात. आणि ती त्यामुळे कमी व्यवहारासाठी म्हणजे कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये ती वापरली जातात. लहान मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करताना आढळून येतात. तर गौण नाणी ही वहनेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर खूप अडचणीची होती. ही नाण्यांचं वहन करणं, मोठ्या प्रमाणात जर रकमा न्यायच्या असतील तर अशा नाण्यांच्या स्वरूपात रकमा नेणं किंवा त्याचं वहन करणं कठीण होते. म्हणजे ही गौण नाण्यातील किंवा धातूच्या नाण्यातील एक मोठी अडचण होती. आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये त्याला पर्याय म्हणून कागदी चलन या ठिकाणी अस्तित्वात आणण्यात आले. आणि म्हणून आपल्या पुढचा प्रकार सांगता येतो म्हणजे कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूच्या नाण्यांना पर्याय म्हणून या ठिकाणी निर्माण करण्यात आला. पर्याय म्हणून निर्माण करण्यात आला, पूरक म्हणून नव्हे. की आपण आजच्या आधुनिक कालखंडामध्ये व्यवहार करण्यासाठी कागदी चलन देखील वापरू शकतो आणि धातूची नाणी देखील वापरू शकतो. परंतु धातूच्या नाण्यांमध्ये काही अडचणी होत्या. त्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे वहनीयतेची अडचण, की धातूची नाणी मोठ्या स्वरूपात मोठ्या रकमा न्यायच्या असतील तर ते नेणं अवघड होते. आणि ते अवघड असल्या कारणाने त्याला पर्याय म्हणून कागदी चलनाची निर्मिती करण्यात आली. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये कागदी चलन निर्माण करण्याचे अधिकार भारत सरकारने व्यापारी बँकांना दिलेले होते. तर या व्यापारी बँका त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार कमी अधिक प्रमाणात कागदी चलन निर्माण करत होते. दुसरा मुद्दा म्हणजे या चलनी नोटांमध्ये एकजिनसीपणा नव्हता. म्हणजे प्रत्येक बँकेने तयार केलेले चलन किंवा कागदी नोट वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या मूल्याची असायची आणि त्यामुळे एकसारखेपणा नव्हता आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अडचणी यायच्या. आणि या अडचणी दूर करण्यासाठी नंतरच्या कालखंडामध्ये भारत सरकारने हे अधिकार आहेत हे मध्यवर्ती बँकेला दिले. म्हणजे आज कागदी चलन निर्मिती करण्याचा एकाधिकार आहे हा मध्यवर्ती बँकेकडे आहे. त्यालाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो की ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. आणि आज सर्व प्रकारच्या कागदी चलनी नोटा आहेत. ह्या चलनी नोटा मध्यवर्ती बँकेकडून छापून व्यवहारामध्ये आणल्या जातात. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशामध्ये या ठिकाणी होताना आढळून येतो. कागदी पैसा निर्माण करण्यासाठी या कागदी पैशाला पूर्वी मूल्यवान धातू आधार ठेवला जायचा. 100% मूल्यवान धातू आधार ठेवला जायचा आणि तेवढ्या प्रमाणात कागदी चलनी नोटा छापून व्यवहारात आणल्या जायच्या. उदाहरणार्थ समजा 1 लाख रुपयाचं सोनं आपण मूल्यवान धातू म्हणून ठेवलं आधार म्हणून, तर 1 लाख रुपयाच्या नोटा छापून त्या व्यवहारात आणल्या जायच्या. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये 100% मूल्यवान धातू आधार ठेवून कागदी चलन छापलं जात होतं आणि व्यवहारात आणलं जात होतं. परंतु आजच्या बदलत्या कालखंडानुसार आणि मूल्यवान धातूच्या कमतरतेमुळे किमान राखीव निधी पद्धत या ठिकाणी वापरण्यात आली आहे. म्हणजे आज आपण कागदी चलनाला आधार म्हणून किमान राखीव निधी म्हणजे कमीत कमी मूल्यवान धातू आधार ठेवून जास्तीत जास्त चलनी नोटा छापून व्यवहारामध्ये आणू शकतो. अशी पद्धत या ठिकाणी सध्या जगात सर्वत्र या ठिकाणी अवलंबली जात आहे. भारतामध्ये जर विचार करता भारतामध्ये चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार आहे हा रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याला आपण भारताची मध्यवर्ती बँक म्हणून म्हणतो. ही बँक अगदी 2 रुपयाच्या नोटेपासून 2000च्या नोटेपर्यंत सर्व कागदी चलना या मध्यवर्ती बँकेकडून छापल्या जातात. आणि 1 रुपयाची नोट व सर्व धातूची नाणी ही भारत सरकारकडून छापून व्यवहारामध्ये
आणली जातात. म्हणजे 1 रुपयाची नोट आणि सर्व धातूची नाणी छापण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने कागदी पैसा हा देखील एक पैशाचा प्रकार म्हणून सध्या व्यवहारामध्ये अस्तित्वात आहे. कागदी पैशामध्ये देखील अनेक अडचणी होत्या. एक म्हणजे कागदी पैसा हाताळण्यातील अडचण किंवा कागदी पैसा हाताळणे गैरसोयीचे असणे आणि कागदी पैसा साठवून ठेवण्यातील मोठी जोखीम यामुळे आजच्या आधुनिक कालखंडामध्ये पतपैशाचा वापर किंवा बँक पैशाचा वापर पैसा म्हणून या ठिकाणी केला जात आहे की तो पैशाला पर्याय म्हणून या ठिकाणी वापरला जातो. तो पुढचा प्रकार आहे बँक पैसा किंवा पतपैसा. तर पतपैशालाच बँक पैसा या ठिकाणी म्हटले जाते. पतपैशाची निर्मिती कशी केली जाते तर देशातील लोक आपल्याकडील पैसा ठेवी रूपाने बँकांमध्ये ठेवतात आणि ठेवी रूपाने बँकेमध्ये ठेवलेला जो पैसा आहे या पैशाचा वापर करून बँका पतपैशाची निर्मिती करतात. म्हणजे देशातील लोकांनी ठेवलेल्या ठेवी बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी याच्या आधारावरती बँका पतपैसा निर्माण करतात. यालाच आपण पतपैसा किंवा बँक पैसा या ठिकाणी म्हणतो. म्हणजे ठेवींचा वापर करून पतपैशाची या ठिकाणी निर्मिती केली जाते. हा पैसा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश धनाकर्ष इत्यादीच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. म्हणजे लोकांनी बँकेमध्ये ठेवलेला पैसा आहे हा पैसा ती लोक केव्हाही करू शकतात. उदाहरणार्थ आपण बचत ठेवी ठेवतो, चालू ठेवी ठेवतो. या ठेवी रूपाने आपण बँकेमध्ये पैसे स्वरूपात ठेवलेले असतात आणि हा पैसा आपण गरजेनुसार या ठिकाणी केव्हाही काढू शकतो. तसेच या ठिकाणी या पैशातून आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला देणं द्यायचं असेल तर ते देणे देण्यासाठी आपण धनादेश धनाकर्ष या पतसाधनांचा वापर करून आपण पैशाचं काय करू शकतो हस्तांतरण करू शकतो. आता यामध्ये धनादेश धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो. धनादेश आणि धनाकर्ष हे पैशासारखे कार्य करतात परंतु त्याला पैसा म्हणता येत नाही. कारण धनादेश धनाकर्ष यांना कायदेशीर मान्यता नसते. बँकांनी आपले आर्थिक व्यवहार सुलभ पद्धतीने करता यावेत आणि व्यवहार करणं सोयीचं व्हावं त्यासाठी या पैशाची निर्मिती केलेली आढळून येते. त्याला आपण पतपैसा म्हणतो. म्हणजे ज्या पैशाला कायदेशीर मान्यता नसते. मात्र आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजच्या आधुनिक कालखंडामध्ये सर्वच लोक या ठिकाणी या पतपैशाचा किंवा बँक पैशाचा या ठिकाणी वापर करताना आढळून येतात. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या आधुनिक कालखंडामध्ये अनेक विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार केले जातात आणि हे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला देण्याघेण्याचे व्यवहार करावे लागतात. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैशाचे हस्तांतरण करावे लागते आणि हे हस्तांतरण करण्यासाठी या पतपैशाचा वापर केला जातो. म्हणजे रोख स्वरूपात पैसे न देता धनादेश किंवा धनाकर्ष या माध्यमातून पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिले जातात आणि त्यामुळे रोखीने वापरल्या जाणाऱ्या पैशाची काय होते बचत होते आणि त्याचा वापर इतर ठिकाणी वेगळ्या कारणांसाठी करता येतो. आणि म्हणून पतपैसा हा आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो अशा ठिकाणी म्हटले जाते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा व इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर आजच्या आधुनिक कालखंडामध्ये केला जात आहे. जागतिकीकरणाच्या कालखंडामुळे पैसाविरहित देण्याघेण्याचे व्यवहार करण्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. म्हणजे रोखीने पैसे न देता परस्पर या ठिकाणी हे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात आणि हे हस्तांतरित करण्यासाठी आजच्या आधुनिक कालखंडामध्ये प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैशाचा या ठिकाणी वापर केला जात असलेला आढळून येतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्लास्टिक पैसा. प्लास्टिक पैसा म्हणजे काय की जो पैसा प्लास्टिकपासून बनवलेला असतो त्याला आपण प्लास्टिक पैसा या ठिकाणी म्हणतो. प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले आहे. हा प्लास्टिक पैसा वापरण्यासाठी आधुनिक तंत्रांचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
आपण काय करू शकतो, पैशाचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करू शकतो किंवा आपण त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला गरज असल्यास पैसे या ठिकाणी काढू शकतो. यामध्ये डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लास्टिक पैसा म्हणून या ठिकाणी वापरले जातात. प्लास्टिक पैशालाच काय म्हटलं जातं, डेबिट व क्रेडिट कार्ड्स आपण या ठिकाणी म्हणतो. या कार्डच्या माध्यमातून आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैशाचं हस्तांतरण करू शकतो. कार्डच्या माध्यमातून आपल्याला गरज भासल्यास आपण स्वतः पैसे त्यातून तंत्रज्ञानाच्या आधारे काढू शकतो किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी देखील या प्लास्टिकच्या पैशाचा आपण वापर करू शकतो. तर प्लास्टिकचा पैसा याला देखील कायदेशीर मान्यता नाही. म्हणजेच या कार्डचा वापर आपल्याला पैसा म्हणून करता येत नाही. जसं की उदाहरणार्थ समजा आपण आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर ते वापरता येत नाही. थोडक्यात त्याला कायदेशीर मान्यता नाही. मी तुम्हाला त्या कार्डच्या मोबदल्यात दुसरी वस्तू मिळू शकत नाही. मात्र कार्डच्या सहाय्याने तुम्ही वस्तूंची खरेदी विक्री करू शकता. कारण या कार्डला हे प्लास्टिक पैशाला आपल्याला बँक खाते लिंक करावे लागते किंवा बँकेची त्याला बँकेतील खात्याची जोड दिली जाते आणि खात्यातील आपले पैसे आहेत हे पैसे आपल्याला प्लास्टिकच्या पैशाच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येतात किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार त्यातून आपल्याला करता येतात. सध्या बदलत्या कालखंडानुसार आणि आधुनिकीकरणानुसार नवनवीन संशोधनाचे पुढील पाऊल म्हणून इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर सध्या व्यवहारामध्ये केला जाऊ लागला आहे. तर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. तर इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा म्हणजे काय, तर ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशालाच मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य आहे आणि हे जे काय मौद्रिक मूल्य आहे ते मूल्य आपण इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित करू शकतो. जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या ठिकाणी त्याचं हस्तांतरण या ठिकाणी करता येते. आणि हे करण्यासाठी विविध आधुनिक साधनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट्स, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादीचा वापर करून आपण पैशाचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या ठिकाणी करू शकतो. मात्र हे हस्तांतरण करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची जोड लागते. म्हणजे इंटरनेटचा उपयोग आपल्याला त्यासाठी करून घ्यावा लागतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण या साधनांच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीहून दुसऱ्या व्यक्तीचे पैसे पाठवू शकतो. यालाच आपण इलेक्ट्रॉनिक पैसा असं ठिकाणी म्हणतो, त्याला ई पैसा म्हणतो. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ आहे. म्हणजे आपण जे ई व्यवहार करतो इंटरनेटच्या माध्यमातून जे ई व्यवहार करतो म्हणजे त्याला आपण इंटरनेट व्यवहार म्हणतो की याला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असलेले आढळून येते. म्हणजे सरकारची त्याला मान्यता आहे, मध्यवर्ती बँकेची त्याला मान्यता आहे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे पैसे द्यायचे असतील तर तुम्ही परस्पर तुमच्या बँकेतून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये हस्तांतरित करू शकता. आणि ते करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून किंवा टॅबलेटवरून किंवा लॅपटॉपवरून तुम्ही ते पैसे त्याच्या खात्यामध्ये हस्तांतरित करू शकता. आणि याची परवानगी मध्यवर्ती बँकेने लोकांना दिली आहे. त्याचं पाठबळ मध्यवर्ती बँकेने लोकांना दिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. आजच्या आधुनिक कालखंडामध्ये जागतिक स्तरावर देखील विविध आपण आर्थिक व्यवहार करतो ते करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पैशाचा या ठिकाणी वापर करून घेऊ शकतो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचाच एक प्रकार आहे. तर अंकात्मक पाकिट म्हणजे काय की जसं आपलं खिशामध्ये आपण पॉकेट ठेवतो आणि त्यामध्ये पैसे ठेवतो की त्या पैशातून आपण विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकतो. तसेच अंकात्मक पाकिट त्याला संगणकीय पाकिट असं म्हटलं जातं आणि त्याला आपण डिजिटल कॉइन्स असं या ठिकाणी म्हणतो की याचा देखील आपल्याला काय करता येतो, पैसा म्हणून या ठिकाणी वापर करता येतो. ते डिजिटल पाकिट असतं. म्हणजे हे पाकिट आपल्याला आपल्या खातेदारकाच्या खात्याला बँकेकडून काय केलं जातं, जोडलं जातं
आणि जोडल्यानंतर तुम्ही त्या पाकिटातून तुम्ही काय करू शकता, आर्थिक व्यवहार करू शकता, देण्याघेण्याचे व्यवहार या ठिकाणी करू शकता. म्हणजे अंकात्मक पाकिट म्हणजे काय, तर आपल्याला पैशाच्या स्वरूपात देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी अंकात्मक पाकिटाचा वापर करून घेता येतो. आणि हे पाकिट सॉफ्टवेअर आधारित हे पाकिट असतं. आणि देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट कार्ड, संगणक याला इंटरनेटची जोड देऊन आपण आपल्या पाकिटातील पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये काय करू शकतो, हस्तांतरित या ठिकाणी करू शकतो. आता अंकात्मक पाकिटातून व्यवहार करण्यासाठी खातेधारकाचे खाते त्याच्या अंकात्मक पाकिटाला जोडले जाते आणि ते जोडून आपण काय करू शकतो, या प्रकारचे आर्थिक व्यवहार देण्याघेण्याचे व्यवहार करू शकतो. जसं की आपण आजच्या आधुनिक कालखंडामध्ये बघतो की आज विविध प्रकारचे ॲप विकसित करण्यात आले आहेत की ही ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो. जसं की पेटीएम, गुगल पे, भीम ॲप अशा विविध प्रकारचे ॲप आहेत की ही अंकात्मक पाकिटं आहेत. या ॲपला जर आपण आपले बँकेचे खाते लिंक केलं म्हणजे जोडले तर आपल्याला या ॲपच्या माध्यमातून आपल्या खात्यातील जे काही पैसे आहेत ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. यालाच आपण इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा अशा ठिकाणी म्हणतो की आधुनिक कालखंडामध्ये सर्वच लोक या ठिकाणी या ई पैशाचा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाचा या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी उपयोग करत आहेत. तर हे अशा पद्धतीने पैशाचे विविध प्रकार आहेत की त्यामध्ये प्राणी पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, कागदी चलन, पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि ई पैसा असे हे पैशाचे प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे देखील चित्ररूपाने देखील आपल्या या ठिकाणी दर्शवलेलं आहे की या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर या चित्रामध्ये तळामध्ये प्राणी शेळी दाखवलेले आहे म्हणजे तो प्राणी पैसा आहे. त्यानंतर शिंपले म्हणजे तो वस्तू पैसा आहे. पुढे धातू दाखवलेला आहे म्हणजे तो धातू पैसा आहे. त्यापुढे कागदी चलन दर्शवलेलं आहे. त्याच्यावरती धनादेश दिलेला आहे म्हणजे तो पत पैसा आहे, बँक पैसा आहे. त्याच्यावरती कार्ड त्याला आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड म्हणतो की त्याला आपण प्लास्टिक पैसा म्हणतो. आणि त्याच्यावरती मोबाईलमध्ये दर्शवलेला आहे भीम ॲप म्हणजे याचा अर्थ काय, तो इलेक्ट्रॉनिक पैसा आहे. तर अशा पद्धतीने पैशाची उत्क्रांती होत गेलेली आहे आणि हे पैशाचे विविध प्रकार आहेत. तर आज आपण पैशाची उत्क्रांती आणि पैशाचे विविध प्रकार यांचा अभ्यास या ठिकाणी थोडक्यात केलेला आहे.